पवारांकडून बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा प्रचार सुरू आहे। प्रचारादरम्यान युगेंद्र पवार यांना मराठा तरुणांनी घेरलं। आरक्षण दिल्यावरच गाव भेटीला या असं तिथल्या मराठा तरुणांनी म्हटलेलं आहे। उंडवडी सुपे या गावातल्या दौऱ्यादरम्यानचा हा सगळा प्रकार आहे। आपण सध्या ही दृश्य बघतोय बारामतीमध्ये उंडवडी सुपे मधली ही घटना आपण बघतोय। युगेंद्र पवार बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचा प्रचार करायला गेले होते आणि त्यावेळेला तिथल्या मराठा तरुणांनी त्यांना घेरलं। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील आपण जाणून घेऊयात। प्रतिनिधी जयकुमार जाधव सध्या आपल्याशी जोडले गेलेत। जयकुमार, काय नेमकं घडलं होतं तिथे? युगेंद्र पवार यांच्याशी काय नेमकं हे तरुण बोलत होते? रिद्धी, काल युगेंद्र पवार हे बारामतीच्या गावभेट दौऱ्यावरती होते। सुप्रिया सुळे यांच्या ज्या पक्षाला जे आता चिन्ह मिळालेले आहे, तुतारे तुंतारा माणसाचं जे चिन्ह मिळालेलं आहे, चिन्ह गावोगावी पोहोचवण्याचं काम युगेंद्र पवारांकडून केलं जात होतं। युगेंद्र पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे आहेत आणि ते शरद पवार गटासोबत गेलेले आहेत आणि ते सुप्रिया सुळे यांचा प्रचार आता त्यांनी बारामतीतल्या गावोगावी भेट दौरा करून ते त्या ठिकाणी करत आहेत। यावेळी युगेंद्र पवार हे उंडवडी सुपे या गावामध्ये, बारामती तालुक्यातील या गावामध्ये गेले असताना त्या ठिकाणी मराठा समाजाचे तरुण त्या ठिकाणी आले। त्यांना जाब विचारला की तुम्ही बैठक कशासाठी घेतलेली आहे आणि या ठिकाणी जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षणाचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा पुढाऱ्यांनी या आमच्या गावामध्ये कोणतीही बैठक घेऊ नये आणि घेण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही त्यावरती बहिष्कार टाकू असे देखील या तरुणांनी म्हटले होते। आणि यानंतर युगेंद्र पवारांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आणि त्यांचे जे मागण्या होत्या त्यांना समर्थन देखील त्या ठिकाणी देण्यात आलं आणि काही वेळाने हा गोंधळ थोडासा शांत झाला। परंतु तरुणांची अशीच भूमिका होती की जोपर्यंत आमच्या मराठा समाजाच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमच्या गावामध्ये कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांची बैठक होऊ देणार नाही किंवा कोणत्याही इतर पक्षाचे त्या ठिकाणी बैठक होऊ नये असा निर्णय तिथल्या तरुणांनी घेतला आहे, मराठा समाजाच्या तरुणांनी घेतला आहे। आणि यावेळी ज्यावेळी युगेंद्र पवार या गावामध्ये गेले होते त्या ठिकाणी बैठक घेत होते, यावेळी तरुणांनी त्या ठिकाणी येऊन त्यांना आरक्षणासंदर्भात जाब विचारला होता। अगदी रिद्धी, अगदी जयकुमार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।